बरं ह्या सगळ्यामध्ये ज्यावेळी आंदोलनं चालू होती किंवा काय, गुणवर्ते सदावर्ते नावाचं एक पात्र सतत दिसत होतं आणि टीका वगैरे करत होतं. आमच्याच कार्यक्रमात येऊन पळून देखील गेले होते तुम्हाला पाहून. त्यानंतर त्यांचा आवाज बंद झाला. नाही, त्यानंतर ते साहेबांवर बोलणंच त्यांनी सोडलं. खरं तर गुणवर्ते सदावर्ते हा व्यक्तीच विचित्र आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात TV चॅनल त्याला चालवतात, तो कसाही ओरडतो, हे खपवून घेतात. मला कळत नाही म्हणजे TRPच्या नावावर चाललंय काय. तो कसाही ओरडतो. म्हणजे असा माणूस महाराष्ट्राच्या इतिहासात कोणी पाहिला नसेल. त्यांची पत्नी देखील म्हणजे त्यांच्यात कॉम्पिटिशन लागते की कोण जोरात ओरडेल, नवरा ओरडेल की बायको ओरडेल. बायको मुंडी हलवते आणि तेही व्हायरल होतं. ते लोक म्हणतात की, मी तुम्हाला एक सांगतो की सदावर्तेंना असं वाटतंय की हे सगळं सोपं आहे, मला कोणी काय बोलत नाही. तुम्ही घराच्या बाहेर उभे राहणार आणि ह्या सगळ्या गोष्टी करणार असाल तर कधी चुकून जर आमच्या कोणाच्या हाताला लागलात तर मला नाही वाटत की हा महाराष्ट्र सैनिक किंवा शिवसैनिक त्यांना बोलायच्या लायकीचा ठेवेल. शेवटी तुम्ही कायदा 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 बोलून मग तुम्ही कायदा पाळता का? ज्या पद्धतीने तुम्ही ओरडताय कर्कश आवाजामध्ये आणि काय गाणी गातात आणि काय काय कंटाळा येतो त्याला बघायला. पण मला असं वाटतं की सदावर्तेचा योग्य तो समाचार घ्यावाच लागेल आजचा उद्या. म्हणजे त्या दिवशी तुमच्या स्टुडिओमध्ये वाचला तो, नाहीतर त्याच मानसिकतेत आलो होतो की साला फालतू माणूस माझ्या साहेबांबद्दल बोलतो. म्हणजे ह्याच्या सोसायटीत माणसं ह्याच्या विरोधात तक्रार करतात. जो स्वतःच्या घरात गाढव पाळतो अशा गाढवाला आपण एवढा महत्त्व देतं, हे आम्हाला न पचणार आहे. पण मी पुन्हा सांगतो की कायदा केसेस या होत राहतील. पण महाराष्ट्राच्या बाबतीत, महाराष्ट्रातल्या सन्माननीय राजसाहेबांच्या बाबतीत झालं किंवा महाराष्ट्राच्या बाबतीत जो वाईट बोलेल त्याला आम्ही सोडणार नाही. तर मी मागच्या वेळेला म्हटलं होतं ना की त्यांच्या मुलीने एक स्टेटमेंट केली की सिद्धिविनायक मंदिरामध्ये तुम्ही असं जाऊ शकत नाही, तुम्ही तसं म्हणजे हाफ पॅन्टवर पण जाऊ शकता. साऊथला जाऊन बोला ना, का नाही हिंमत होतो तुमची? आम्ही जिथे येतो, आमचा धर्म जिथे येतो तिथेच तुम्ही बोलायची हिंमत कशी काय करू शकता? ही महाराष्ट्राने खूप जास्त मुभा दिली त्यांना. आणि काही राजकीय पक्षांच्या ह्याच्याशिवाय या गोष्टी होत नाही. सहन करतो असं वाटतं तुम्हाला? खूप सहन करतो.